नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे. आज जो आपला 11 कविता आहे त्याचं नाव काय आहे? तूफानों से क्या डरना. काय आहे तिचं नाव? तूफानों से क्या डरना. आणि हा कविताचा हा पहिला सीझन आहे. कोणता सीझन आहे? पहिला. तर चला बघूया या कवितामध्ये काय दिले आहे. बघा, पहिले आपण काय बघणार आहे? पहिले आपण कवी यांचा परिचय बघणार आहे. तर कवित्री कोण आहे? शिखा शर्मा. कोण आहे? शिखा शर्मा. तर चला बघूया परिचय. शिखा शर्मा प्रसिद्ध कवित्री मानी जाती है. प्रस्तुत कविता में मनुष्य की जूझारू वृत्ति को दर्शाया गया है. जे आपली कवित्री आहे त्याचं नाव काय आहे? शिखा शर्मा. आणि ते खूपच प्रसिद्ध कवित्री आहे असं सगळ्यांना मानले जात आहे. आणि या कवितामध्ये त्यांनी खूप सारी वृत्ती यांना दर्शवली आहे. तर चला बघूया. बघा, नफरत करना नहीं किसी से, प्यार सभी से करना जी. तूफान तो आते रहते हैं, इनसे भी क्या डरना जी. हिम्मत करने वालों को मिलती मदद सब लोगों की, सत्कर्मों की तुलिका से जीवन में रंग भरना जी. यहाँ पे किंवा इथे कवित्री यांनी खूपच महत्वाची गोष्टी सांगितली आहे. तर चला बघूया. इथे म्हणाले आहे की आपण कोणाकडेही प्रवास जे आहे आपल्या करू नये. कोणाकडेही प्रवास आपल्या करू नये. प्रत्येकाबरोबर प्रेमळ जगले पाहिजे. प्रत्येकावर प्रेमळपणे जगले पाहिजे. जीवनात कधी चढ तर कधी उतर येत असतं. आपल्या ज्या जीवनात आहे ते असा मार्ग नाही आहे की कधी आपल्याला सुख भेटतात तर कधी आपल्याला दुःख भेटतात. असं नाही आहे की लोकांना दुःखही भेटतात. या जीवनात खूप उतार चढाव येत आहेत. तुमच्या पण जीवनात कधी कधी असं तुम्हाला वाटतं की काय ईश्वर किंवा काय बघा, तुम्हाला पण कधी कधी असं वाटते की का ईश्वर किंवा देव तुम्हालाहीच का हा दुःख देते. असं नाहीये. सगळ्याकडे दुःख येतात, त्यांचा आपण सामना करूया. कारण की हे दुःख काही वेळासाठी राहतात आपल्याकडे. मग इथे काय म्हणाले आहे बघा, की जीवनात चढ उतार येत असत राहतात. आपण त्याच्यापासून घाबरू नये. कधीही आपण त्याच्यापासून घाबरू नये. ज्यांना पुढे जाण्याची हिंमत आहे त्यांचा सहकार मिळेल. जेव्हा तुम्ही असं करता की हा जी परिस्थिती आहे त्यातून परिस्थितीतून बाहेर काढायचा तुमची हिंमत वाढवा आणि त्याच्या जे लोक आहे त्यांचा सहकार तुम्हाला भेटणार आहे. प्रत्येकला आपल्या किंवा आपण आपल्या जीवनात चांगल्या गोष्टीही केला पाहिजे. इथे म्हणाले आहे की जे आपल्या जीवन आहे त्यातून आपल्याला चांगल्या गोष्टी असंही भेटतात आणि लोकांना पण आपल्याला असंही करणार आहे. जो लोक आपल्यासाठी नाही उभे राहिला आहे त्यांचं पण आपण मदत करायचं असे इथे सांगितले आहे कवित्रीने. तर हे झालं आपला पहिला स्पष्टीकरण. आता आपण दुसरा बघणार आहे. चला बघूया. हार जीत का खेल है जीवन, खेल समझकर खेलो. जो भी मिलता हाथ बढ़ाकर खुशी खुशी तुम ले लो. जब तक जियो हंसकर जियो, एक दिन सबको जाना जी. तूफान तो आते रहते हैं, इनसे भी क्या डरना जी. इथे काय म्हणाले आहे? जीवनात नेहमीच नुकसान आणि विजय भेटतो. आपल्याला कधी आपण खूपच फार मोठ्या खुशी होते कारण की आपल्याला मोठी गोष्टी मिळाली असतात. कधी असं असतात की आपल्याला काहीही नाही भेटत. त्यातून आपल्याला खुश व्हायचं आहे. म्हणजे जीवनात नेहमीच नुकसान आणि विजय आपल्याला भेटत आहे. काही कारणामुळे यश मिळते, काही अपयशी ठरते. म्हणजे की काही लोकांना काय म्हणते विजय भेटतात आणि काही लोकांना नाही भेटतात. हे निराश होऊ नये. म्हणजे इथे कवित्री काय म्हणाले, या गोष्टीमुळे तुम्ही कधीही निराश नको होऊ. कारण की
जीवनात खेळ म्हणून आपण विचार केले पाहिजे. या आपल्या ज्या जीवनात हे एक खेळ सारखा आहे, त्यातून आपल्याला खेळायचं आहे. आणि यश आणि अपयश, इथे काय म्हणाले आहे, यश आणि अपयश आनंदाने स्वीकार केले पाहिजे. इथे म्हणाले आहे की आपल्याला यश भेटतात किंवा अपयश भेटतात, त्यांना काय करायला, आनंदाने स्वीकार केलेले पाहिजे. जीवन आहे तोपर्यंत, जीवन आपल्या जीवासाठी आहे तोपर्यंत आनंदाना एक दिवस हे जग जे आहे आपणास ठाऊक नाही. तर जीवनात चक्रीवादळ येत राहते, आपल्या त्यापासून घाबरू नये. म्हणजे इथे कवित्री म्हणाली आहे की जे आपलं जीवन आहे त्यातून आपल्याला काहीही क्षण असं असतात की त्यातून आपल्याला बाहेर निघायचं आहे. तर असं नाही करायचं की त्या जीवनात आपल्याला कसे बाहेर निघू, त्यातून हार नको मानू, या त्यातून बाहेर पडायचं. इथे उदाहरण दिलेले आहे, जसं एक चित्र, कवित्रीने एक चित्र दिले आहे बघा, की मुलं जे आहे ते इतका पाणीवर आत, आणि झाड जे आहे त्या वर्षा ऋतूमध्ये ते झाड इथे तिथे पडत आहे. नंतर त्या काय करते की तिथून कुठे जाते, शाळेला जाते, कारण त्यांना काय करायचं, अभ्यास करायचा आहे. ते लोक एक दिवस नाही जाणार तर काहीही होणार नाही. होणार का, नाही. परंतु त्यांना जायचं आहे, त्यांना तिथे जायचं आहे. आणि हा मार्ग खूप काय आहे, कठीण आहे, खूपच कठीण आहे. पण त्यांना हार मारली का, नाही. त्यांना जायचं आहे, आपल्या विद्यार्थीला तिथे जायचं आहे, शाळेला जायचं आहे, अभ्यास करायचा आहे. तर हा तुम्ही पण असा तुमच्या जीवनात कधीही असा येणार, जे परिस्थिती खराब येणार किंवा वाईट येणार, त्यांच्या असं काय करायचं, समोर उभे राहून त्या परिस्थितीला मागे निघायचं, तिथे बसून नाही रडायचं, असं सांगितले आहे. आता आपण तिसरा बघूया. बघा, धूप छाव जीवन का हिस्सा, कभी उजाला कभी अंधेरा, रात वो चाहे जितनी लंबी उसका भी है अंत सवेरा, समय एक सा कभी न रहता, थोड़ा धीरज धरना जी, तूफान तो आते रहते हैं इनसे भी क्या डरना जी. बघा, इथे तिसरा जो पंक्ती आहे त्यातून कविते काय म्हणाले आहे, प्रत्येक मानवी जीवनात काय म्हणाले आहे, प्रत्येक मानवी जीवनात चढ उतार येतात किंवा असतात. तर कधी आयुष्यात प्रकाश असतो, तर कधी आपल्या जीवनात अंधार असतो, कधी प्रकाश किंवा कधी अंधकार असतो. तर आहे, तर आपल्याला काय करा, म्हणजे कधी चांगले दिसत आहे आणि कधी वाईट, कधी आपल्या जीवनात चांगले दिसत आहे आणि कधी वाईट. परंतु हे निश्चित आहे की कितीही लांब असती तर त्यांची शेवट आहे घडले आणि सकाळी येते. म्हणजे की आपली रात्र कितीही वाईट जाऊ, परंतु सकाळी असतात ही. जसं वर्षा कितीही होऊ द्या, वर्षा रात्री कितीही होऊ द्या, सकाळी जसा होतात तसा वर्षा कमी जातात. तसेच आपल्या जीवनात कधीही जे रात्री आपले कितीही मोठी जाऊ, कितीही लांब आहे, कितीही मोठे आहे, त्यांचा अंत होणारही आणि सवेरा भेटणार आपल्याला. तर वेळ नेहमी सारखा नसतो. इथे काय म्हणाले की वेळ जे आहे आपल्या सारखा नसतो. प्रतिकूल परिस्थिती आपण धीर धरून पाहिजे, धीर जे आहे आपला धरला पाहिजे. जीवनात आपल्याला वादळ येतात, आपण त्यांच्यापासून घाबरू नये. जसं की कसं पण परिस्थिती असतात, त्यांच्यातील आपल्याला घाबरायचा नाही आहे, त्या परिस्थितीचा सामना करून बाहेर निघायचं आहे, असा कवित्री यांनी म्हणाले आहे. कळलं की नाही तुम्हाला? हो, कळला ना? अजून बघूया. बघा, जसं की हा चित्र दिलेले आहे तुमच्या समोर, एक चित्र आहे ना तुमच्या समोर दिलेले आहे, की इथे जेव्हा की सूर्य निघते तेव्हा यांचा अर्थ काहीही नाही असता. का? कारण हे संपून घेते, म्हणजे रात्री झाली
जेव्हा चांद्र दिसतात आपल्याला, तारे दिसतात, तेव्हा आपण काय बोलते की रात्री झालेली आहे. तर यांचा अर्थ असा आहे की हे लोक जाते तर सकाळी होते. तर कितीही करूया, कितीही कारणे आपल्या सोबत येऊ द्या, जेव्हा अंधार असतात तेव्हा सकाळ पण असतात ही, असा यांचा संदेश दिलेले आहे. चित्रासमोर आपल्याला असा संदेश दिलेले आहे. आता चौथा बघूया. बघा, देह अभिमान के कारण देखो कितनी महामारी है, सबको सच्ची राह दिखाना अपनी जिम्मेदारी है, आत्मज्ञान के दीप जलाकर दूर अंधेरा करना जी, तूफान तो आते रहते हैं इनसे भी क्या डरना जी. बघा, इथे कवित्री काय म्हणाली आहे की आम्हाला आपल्या शरीरावर अभिमान आहे. कुठे? शरीरावर अभिमान आहे. कारण की ही कल्पना जी आहे की साधीच्या रोग्यासारखी पसरलेली आहे. कोणती? साधीच्या रोग्यासारखी पसरली आहे. आम्ही जबाबदार आहोत प्रत्येकला खरा मार्ग दाखवण्यासाठी. ज्ञानचा दिवा. कोणता दिवा? ज्ञानचा दिवा लावून अज्ञानाचा अंधकार दूर करायचा आहे. आपल्याला जे अज्ञान लोकी आहे त्यांना अभ्यास करायचा आहे. आपुष्यात वादळ येतात असतात. आपण त्याच्यापासून घाबरू नये. म्हणून इथे कवित्री काय म्हणाले आहे की जे आपल्या सोबत आहे, जे अंधकार किंवा जे आपल्या सोबत बसलेले आहे ते अज्ञान आहे किंवा अज्ञान आहे, त्यांना आपल्याला काय करायचं आहे? कोणती ज्योती द्यायची आहे? अभ्यासाची ज्योती द्यायची आहे. त्यांना ज्ञानी असं बनवायचं आहे. आणि जरी पण लोक जे आहे आपल्या सोबत, त्यांचा मार्ग त्यांना दाखवायचा आहे. कळलं की नाही तुम्हाला? हो. तर आता बघूया मागे. आता बघा, तुमच्या समोर एक चित्र आले आहेत की नाही? हो. तर या चित्रात काय दिले आहे की बघा, इथे एक मुलगी काय करत आहे, त्यांना अभ्यास करायचा आहे. काय करायचं? अभ्यास. जसा असं तुमची परिस्थिती कसं होते की लाईट गेली की आम्हाला काय अभ्यास करायचा नाही, कारण तुमच्या इथे एक विषय घडतात की लाईट नाही, मी अभ्यास कसा करू. तर इथे हा उदाहरण दिलेले आहे की यांना, म्हणजे हे जी मुलगी आहे, इथे लाईट नाही, त्याचं काहीही फरक त्याला पडत नाही. त्याला अभ्यास करायचा आहे असं त्यांना मान्य केलेले आहे. तरी ती काय करते? दिवे लावून अभ्यास करत आहे. तर असा मार्गावर तुम्ही रास्ता कसा भेटता, तुम्हाला स्वतःच निवडून घ्यायचा आहे की तुम्हाला कुठे रास्ता भेटणार आहे. बसून करायचं काम सोपे नाही होणार. तर आपल्याला असा करायचं आहे. अजून बघा, हे तुमचा कविताचा अर्थ आहे. एक एक पंक्तीसोबत एक एक अर्थ आलेले आहे. तुम्हाला खूपच चांगला असं अर्थ दिलेली आहे मी, कारण की तुम्हाला हा मदत होणार अभ्यासासाठी. इथे पहिला आणि इथे दुसरा आणि ही तिसरा आणि ही चौथा. तर असा दिलेले आहे मी कविताचा अर्थ किंवा स्पष्टीकरण. तर आज आपण काय शिकलो? आज आपण असं शिकलो की आपला जो शरीर आहे ते एक मात्र ईश्वराने दिली आहे. त्यांच्या सोबत काय केलेले जाते, काय केलेले नाही जाते, काहीही आपल्याला ठाऊक नाही. म्हणजे की आपल्या जीवनात खूपच उतार चढाव असतात, पण त्यांच्याचे आपण कुठे जायचं, कुठे बाहेर काढायचं, कुठे निघायचं, हे सगळं जे कार्य आहे ना, हे आपल्या सर्वांचं आहे. कारण की कोणीही आपल्याला बाहेर काढायचं नाही, जेव्हा तुम्ही स्वतःच हा परिस्थितीचा सामना नाही करणार आहे. जेव्हा तुम्ही हा परिस्थितीचा सामना करणार, तेव्हा तुम्हाला कळणार आहे की तुम्ही कशा या परिस्थितीतून बाहेर निघणार आहे. आणि कधीही घाबरू नये, अशा परिस्थितीने कधी घाबरू नये. कारण की कवितेने एक खूपच महत्वाची गोष्टी इथे आपल्याला म्हणाली आहे की जेव्हा अंधकार होतात तेव्हा सकाळ पण असतात. कितीही रात्र कितीही वाढू द्या, परंतु त्यांचा नंतर आपल्याला काय भेटणार आहे? सकाळ भेटणार आहे. तसेच आपल्या जीवनात कितीही वाईट परिस्थिती येऊ द्या, आपल्याला चांगला परिस्थिती भेटणारही आहे. नमस्कार किंवा धन्यवाद.